राज्यात आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः 3:13 वाजलेत। आम्ही तुम्हाला आता सरकारी दवाखान्यातले खडकन डोळे उघडणारे चित्र दाखवतोय। जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठा गाजावाजा करून फेब्रुवारीत केमोथेरपी सेंटर सुरू करण्यात आलं, मात्र आज घडीला हे सेंटर कुलूपबंद आहे। त्यासाठी ऑन्कॉलॉजिस्ट लागतो, म्हणजे कॅन्सर तज्ञ। तशी आपल्याकडे कुठली पोस्ट नाही आहे सध्या भरलेली, आणि त्याच्यामुळे आपल्या फक्त कॅन्सर हॉस्पिटलला सगळे पेशंट जातात आतापर्यंतचे। पण आपण ते छोट्या खाणीच्यावर चालू करणार आहोत आपण, पण त्याला फक्त काही डॉक्टरांना कोणाला तर ट्रेनिंगला पाठवून आपल्याला ते चालू करून लवकरात लवकर चालू करायचा माझा प्रयत्न राहणार आहे त्याला। म्हणजे फार असं मोठ्या स्केलवर नाही ते, आपले छोटे जिल्हा रुग्णालयाचं केमोथेरपी सेंटर आहे। आपल्याला तसं मोठं रुग्णालय आहे, कर्करोग रुग्णालय आहेच ऑलरेडी, पण इथं काही पेशंटची सोय व्हावी म्हणून त्यासाठी पण आपल्याला एक ट्रेन डॉक्टर करावं लागेल त्यासाठी चांगले, आणि मग ते आपण लवकरात लवकर म्हणजे अगदी एखाद्या महिन्यात चालू करू। तर केमोथेरपी सेंटरची अवस्था काय आहे दाखवतात आमचे प्रतिनिधी माधव सावगावे। कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या सामान्य जिल्हा रुग्णालयात डे केअर किमोथेरपी सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं। 6 महिने झालेत, अजूनही ते डे केअर किमोथेरपी सेंटर सुरू झालेच नाही। आत्ता काय स्थिती आहे हे मी तुम्हाला दाखवतो आहे। याच्यावर लिहिलेलं आहे किमोथेरपी सेंटर, मात्र हे सेंटर हे दोन्हीही हॉल, इकडच्या बाजूला डे केअर सेंटर आणि किमोथेरपी सेंटर हे दोन्हीही कुलूपबंद आहेत। इथे हे बघा, हे पोस्टर ठेवण्यात आले आहेत, कर्करोगांचा धोका ओळखा, आणि मग त्यानंतर त्याच्यावर कशा पद्धतीने उपचार करायचं हे लिहिलेलं आहे। प्रत्यक्षात इथं मात्र उपचारासाठी कोणतीही साधनं नसल्यासारखं दिसतं आहे। हा पूर्ण वॉर्ड असा धूळखात पूर्ण आहे। धक्कादायक म्हणजे रुग्णांसाठी नव्यानं आणलेली ही सगळी साहित्य मात्र सध्या कुजलेल्या अवस्थेत दिसत आहेत, धूळखात पडून आहेत। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।